आपल्याला हे उदाहरण कसे सोडवायचे आहे बघा. प्रत्येक उदाहरण आपण 9च्या पटीतले घेता, परंतु प्रत्येक उदाहरणामध्ये काही ना काही फरक आहे आणि तो फरक तुम्ही समजून घ्यायचा आणि ते उदाहरण कशा पद्धतीने सोडवायचं आहे ते सुद्धा ट्रिक तुम्ही इथे समजून घ्यायचे आहे. बघा विद्यार्थी मित्र, काय आहे इथं बघा. आता काय केलेलं आहे, हे वरची संख्या, वरचे डिजिट्स कसे आहे मोठे आहेत कोणापेक्षा, खालच्या डिजिटपेक्षा. आता याला सोडवायचं आहे तर कशा पद्धतीने सोडवायचं बघा विद्यार्थी मित्र. सर्वात पहिले काय करायचं आहे, याच्यातून पहिले एक कमी करून घेणे, कमी करून लिहिणे. सेम आपली तेच स्टेप राहील, लिहिले. आता काय करायचं आहे बघा विद्यार्थी मित्र, हा इथं आपला शेवटचा नंबर आलेला लक्षात ठेवायचा. याला एकने कमी करून लिहिल्यानंतर हा शेवटचा डिजिट आलेला आहे. आता काय करायचं आहे इथं बघा, आता काय करायचं, इथं कितीदा 9 आहे, 3दा 9 आहे. तर काय करायचं आहे, ह्या 7 पासून तर इकडे 3 अंकच फक्त काय करायचे आहे, 9 मधून वजा करायचे आहे. म्हणजे 9 मधून 1 गेला किती, 8, 9 मधून 3 गेले 6 आणि 9 मधून 7 गेले 2 झाले. बघा विद्यार्थी मित्र, हे समजून घ्या कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे ते. आता त्याच्यानंतर बघा काय केलं आपण, पहिले काय केलं, जो वरचा नंबर आहे त्या वरच्या नंबरला 1ने कमी करून लिहिलं. मग शेवटचा नंबर आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर त्या नंबरपासून 3 डिजिट फक्त 1, 2, 3 म्हणजे 1 पर्यंत हेच अंक फक्त काय करायचे आहे, 9 पासून तुम्हाला काय करायचे आहे, 9 मधून कमी करायचे आहे. म्हणजे 9 मधून 1 गेला 8 आले, 9 मधून 3 गेले 6 आले, 9 मधून 7 गेला 2 आले. समजलं विद्यार्थी मित्र. त्यानंतर आता काय करायचं आहे बघा, इथं 3दा फक्त 9 होते, पण इथे अंक किती आहे, तिथे 5 आहे. म्हणजे 3 अंक सुटल्यानंतर किती अंक बॅलन्स राहिलेले आहेत, 2 अंक. इकडले जे 2 अंक आहे ते काय करायचे आहे बघा, काय लिहायचं, 6 याच्या खाली लिहायचं आहे आणि 4 इथं लिहायचं आहे आणि इथं काय करायचं आहे, याची वजाबाकी करायची आहे. बघा विद्यार्थी मित्र, काय करायचं आहे, याची वजाबाकी करा. आता कशा पद्धतीने कराल बघा, हा 2 जसाच्या तसा येईल, हा 6 जसाच्या तसा, 8 सुद्धा जसाच्या तसा, 7 मधून 6 गेले 1. बघा आता इथं जात नाही म्हणून 13 मधून 4 गेले 9, हा 0, 6, 4. बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने तुम्हाला याचा मल्टिप्लिकेशन करायचा, याचा गुणाकार करायचा. नसेल समजलं बघा, पुन्हा एकदा आपण इकडे उदाहरण बघूया. इथं बघा, आता इथे काय करायचं, सर्वात पहिली स्टेप काय करायचं आहे, ह्या वरच्या नंबरला काय करायचं, 1ने कमी करून लिहिणे. म्हणजे काय करायचं आहे, 4, 1, 6, 3, 7 लिहिले. त्यानंतर मग काय करायचं आहे, हा तुमचा शेवटचा डिजिट आहे, लक्षात ठेवायचा आहे. आता बघा इथं किती 9 आलेले आहेत बघा, 1, 2, 3, 4. 4च अंक फक्त काय करायचे, 9 मधून वजा करायचे. म्हणजे काय करायचं, 1, 2, 3, 4 1 पर्यंत. म्हणजे काय करायचं, 9 मधून 1 गेला 8, 9 मधून 6 गेले 3, 9 मधून 3 गेले 6, 9 मधून 7 गेले 2. बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण ही स्टेप केली. आता काय करायचं आहे, इथं 4 नंबर आहे, वरचे 4 डिजिट सोडून द्यायचे. उरलेले अंक कुठं आहे, 4च उरला आहे. 4 फक्त हा 7च्या खाली लिहायचा आणि त्याला मायनस करून घ्या. म्हणजे हा 2, 6, 3, 8 इकडे येईल, हा 3 वजाबाकी केल्यानंतर हा 3, 6, 1, 4. बघा विद्यार्थी मित्र, झालं तुमचं उत्तर तयार झालेलं आहे. लक्षात राहील. आता बघा पुन्हा तिसरं उदाहरण बघू. तुमच्यासाठी तुम्हाला पूर्णपणे समजली पाहिजे यासाठी आपण पुरेपूर इथे उदाहरणं घेतलेले आहे आणि त्या उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला हा ट्रिक्स समजून घ्यायचे आहे. बघा विद्यार्थी मित्र, इथं काय दिलेलं आहे, इथं बघा इथे किती आहे, 6 डिजिट नंबर दिलेला आहे, पण खाली तर 4च डिजिट आहे. ते काहीही असो, आपण काय करायचं, सर्वात पहिले ह्या नंबर्सला काय करायचं, 1ने कमी करून लिहिणे. म्हणजे 7, 8, 3, 4, 5 झाला 1ने कमी. आता काय करायचं, हा तुमचा शेवटचा डिजिट आहे जो आपण कमी करून लिहिलेला आहे त्याच्यातला. आता काय करायचं आहे बघा, इथं किती 4 नंबर्स, कारण 9 किती आहे, 4दा आहे. 1, 2, 3, 4 इथपर्यंत. म्हणजे 9 मधून 3 गेले 6, 9 मधून 4 गेले 5, 9 मधून 5 गेले 4 आणि 9 मधून 5 गेले 4 झाले. आता काय करायचं आहे बघा, इथं 4 डिजिट आहे, 4 डिजिट सोडले म्हणजे राहिले किती, 78. इथं लिहायचं 8, इथं लिहायचं 7, इथं करा वजा, बाकी झालं. बघा आता काय करायचं आहे, 4, 4, 5, 6. इथं बघा आता 15 मधून 8 गेले 7, इथं राहिले 4, 4 मधून म्हणजे इथून एक घेतला, इथं 14, 14 मधून 7 गेले 7, इथं राहिला 3, 3, 8, 7. बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने बिलकुल सेम टू सेम तुम्हाला सोडवायचं आहे आणि एवढे मोठे मोठे मल्टिप्लिकेशन तुम्ही सहज सोडवू शकता. बघा विद्यार्थी मित्र, इथं 5 डिजिटवाला नंबर्स आहे. आता तुम्हाला 1, 2, 3 हे जर उदाहरणं क्लिअरली समजली असेल तर तुम्ही काय करायचं, हे चौथं जे उदाहरण आहे हे तुम्ही या ट्रिकच्या माध्यमातून सोडवायचं आहे आणि उत्तर तुम्हाला कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. बघा विद्यार्थी मित्र.